टार्गेट करता आज मेरेन या देशान असलो प्रधानमंत्रीच पळोवना. गोंय राज्याचो मुख्यमंत्री ताचो पपेट जाला. कालच्या प्रेस कॉन्फरन्सान ही दामू नायकान म्हटले की काँग्रेस पार्टी इज एंटी नॅशनल. आता दामू नायकान म्हाका दिसता पयलीं कॅप्टनान सांगता तशें मुख्यमंत्र्यान हे स्टेटमेंट करच्या पयलीं ते बील वाचपाक जाय आशिल्लें. हे पोपट जाल्या, दिल्लीचे पोपट जाल्या हो मुख्यमंत्री आणि दामू नाईक. या सरकाराची फटींगपणां तुमच्या मुखार दवरल्या. आता देशाचो प्रधानमंत्री ताणी सांगता की एक सेंटिटी असता. तूं थंय वेस्ट बेंगॉलाक वचून ताणें पयचे भाशण दिलां, अंडरस्टँडेबल की तूं पॉलिटिकल भाशण दिवपाक थंय गेला. पूण जेन्ना तूं देशाचो प्रधानमंत्री म्हणून जेन्ना उलयता आणि तू एका पॉलिटिकल पार्टीकूच टार्गेट करता, आज मेरेन या देशान असलो प्रधानमंत्रीच पळोवना. गोंय राज्याचो मुख्यमंत्री ताचो पपेट जाला. कालच्या प्रेस कॉन्फरन्सान ही दामू नायकान म्हटले की काँग्रेस पार्टी इज एंटी नॅशनल. आता दामू नायकान म्हाका दिसता पयलीं कॅप्टनान सांगता तशें की मुख्यमंत्र्यान हे स्टेटमेंट करच्या पयलीं ते बील वाचपाक जाय आशिल्लें. हे पोपट जाल्या, दिल्लीचे पोपट जाल्या हो मुख्यमंत्री आणि दामू नाईक. दामू नायकान पयलीं आपल्या अध्यक्षाक, राष्ट्रीय अध्यक्षाक विचारपाक जाय की भारतीय जनता पार्टीच्या पार्लमेंटरी बोर्डान एकूच महिला आसा आउट ऑफ 11 मेंबर्स, विच इज 9%. सो पयलीं तुमी तुमच्या पार्लमेंटरी बोर्डाक 33% दिया मरे वुमन रिजर्वेशन. दुसरे भारतीय जनता पार्टीच्या सेंट्रल इलेक्शन कमिशन जे आसा तातून 2 महिला आसा आउट ऑफ 15, विच इज 13%. पयलीं तुमी तुमचे घर पळयात, पयलीं तुमचे घर सांबाळात. बीजेपीक जाला कितें की संवय जाल्या, कितेंय जालें ती काडप आनी काँग्रेसीचेर घालप. तेय बरें ताणी नेहरूक ब्लेम करूना म्हणून. कालच्या पयरच्या प्रधानमंत्रीच्या प्रेस कॉन्फरन्सान तांकां संवय जाल्या. कितें जालें कि नेहरू की गलती की वजह से आज महिला को आरक्षण नहीं मिल रहा है. गोंय राज्याचो मुख्यमंत्री आमी एव्हरी टाइम पळयत आसात की तो फक्त गोंयच्या जनतेक दिशाभूल करता. खरे एंटी नॅशनल जर कोण जाल्यार हे भारतीय जनता पार्टीचे सरकार आणि ताचे मंत्री. आज आमी सगळ्या राज्याचे जर तर पळोवपाक वचत जाल्यार उत्तर प्रदेशान 52 पैकी फक्त एकूच महिला मंत्री आसा. मध्य प्रदेशान 31 पैकी एकूच महिला मंत्रीपद आसा. राजस्थानान 25 पैकी 2 आसात. महाराष्ट्रान 42 पैकी 4 आसात. गुजरातान 26 पैकी 3 आसा. बिहारात 30तल्यो फक्त 2. ओडिशान 16तल्यो फक्त 2. हरियाणात 14तल्यो फक्त 2. आसामात 16तल्यो फक्त 1. छत्तीसगडात 13तल्यो फक्त 1. उत्तराखंडात 9तल्यो फक्त 1. आणि गोंय राज्यात 12 मंत्री पदातले महिला 0. हाज्या वयल्यान दाखोवन दिता की भारतीय जनता पार्टी महिलांक रिस्पेक्ट करना. आणि जी काल ताणी प्रेस कॉन्फरन्स घेतली हे फक्त लोकांक दिशाभूल करप. आय कंडेम द प्रेस कॉन्फरन्स ऑफ चीफ मिनिस्टर yesterday. We told that last day असा 18 तारखेला इम्प्लिमेंट कर आणि सपोर्ट करता. After that also, Mrs. प्रियंका गांधी वाद्रा तिने प्रेस कॉन्फरन्स घेतला 18 तारखेला. आम्ही बाहेर आयले. She took a press conference and on behalf of Congress party as well as the whole India bloc तिने एक प्रपोजल दवरलो बीजेपी मुखार. चल एक दिसाचे सेशन आपय, तुम्ही सेशन आपयता तसे एक दिसाचे सेशन आपय आणि इम्प्लिमेंट करूया. 33% रिझर्वेशन इम्प्लिमेंट करूया. तुमका पहिले सांगले येताय हातून कितें आसा तांकां 543तले कोणाक सीट दिल्ली नाका. आमच्यो सिटी दिवचे न्ही. आम्ही 300 हाडया तातूंतले तुम्ही दिया. आम्ही आमचे दिवचे न्ही. कोण आय एम टेलिंग यू एज मेंबर ऑफ पार्लियामेंट ऑफ साउथ गोवा फाल्यां it is decided South Goa parliamentary seat has to go to Mahila. It has to go. I will support. It has to go. This is the commitment to the reservation. So Tanka naka. So it has to be within existing 543. We are saying 5 साल आहे. So
ball is in now BJP's court. BJP government.